Hello everyone, welcome to Teachcraft and myself नितीन. नुकतेच भारताच्या पंतप्रधानांनी काहीतरी ऑस्टेरिटी मेजर्स आपल्याला सांगितले. त्याच्यातला एक होता की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, म्हणजेच ऑइलचा वापर कमी करा, गॅसचा वापर कमी करा, पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करा. ठीक आहे, म्हणजेच आपल्या भारताच्या एनर्जी सिक्युरिटीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. म्हणजे एनर्जी सिक्युरिटी म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट, मग ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असेल, पेट्रोल डिझेलच्या किमती असतील, नॅचरल गॅसच्या किमती असतील, त्यात तुटवडा पडलेला आहे. ठीक आहे, आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की घरगुती सिलेंडर खूप महाग झाले, 8-8, 10-10 हजार रुपयेपर्यंत किमती झालेल्या घरगुती सिलेंडरच्या. सो ह्या गोष्टी कशामुळे झाल्या, तर सगळ्या गोष्टी, हे जे काही वॉर चाललंय मिडल ईस्टमध्ये, इराण, इस्रायल, अमेरिका, ठीक आहे, की जे मोस्टली ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत, बरोबर आहे. मग कंटिन्युअस न्यूज मध्ये येत असतं की ऑइलच्या किमती वाढतील, डॉलर वाढतोय आपल्या रुपयाच्या कंपॅरिझनला. मग आपण मोदी साहेबांनी असं का सांगितलं की पेट्रोल डिझेल कमी आयात करा, किंवा सोनं आयात करू नका, किंवा सोनं घेऊ नका, एक स्वॅजेड गोष्टी. मग त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे की ऑइल. मग आपण कंटिन्युअस न्यूज मध्ये ऐकत असतो की एका बॅरलची किंमत वाढली, ऑइलचा एक बॅरल असतो, ठीक आहे, मग तो असतो, किंवा मग ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज असतात की त्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे की इंडियाची इकॉनॉमी, मग इंडिया किती ऑइल इम्पोर्ट करतो, कोणकोणत्या देशांकडून घेतो, आणि आपलं एनर्जी सिक्युरिटी कशी दुसऱ्या देशांवर डिपेंड आहे, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेऊ, जेणेकरून कोणतीही एक्झाम असू देत, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, किंवा नॉर्मल आपलं सामान्य लोक असतील, ऑडियन्स असतील, की त्यांना बघायचं आहे की नॉलेज, की ऑइल काय असतं, ऑइल इकॉनॉमी काय आहे, बॅरेल वगैरेच्या किमती कशा डिसाईड केल्या जातात, ऑल दिस थिंग्स. ठीक आहे, सो आपण त्याच्याबद्दल आज बघूया. बघा, ग्लोबल ऑइल इकॉनॉमी आणि इंडियाज एनर्जी सिक्युरिटी, की इंडियाची एनर्जी सिक्युरिटी ग्लोबल ऑइलवर कशा प्रकारे डिपेंड आहे. बघा काय काय असतं ते, स्ट्रक्चर्ड प्रेझेंटेशन बेस्ड ऑन, बघा आता या नोट्सवर आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एनर्जी सिक्युरिटी असेल, ऑइल इकॉनॉमी असेल, डन. आता बघा, आता पेट्रोलियम. आता पेट्रोलियम काय आहे, बेसिक मिनिंग अँड द वाय ऑइल इज कॉल्ड द ब्लॅक गोल्ड. ऑइलला ब्लॅक गोल्ड म्हटलं जातं, बरोबर आहे. ब्लॅक गोल्ड का म्हटलं जातं, बिकॉज ऑइल इकॉनॉमी जर एकदा डिस्टर्ब झाली तर पूर्ण जगाची इकॉनॉमी डिस्टर्ब होऊ शकतं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे इंडिया. ठीक आहे, इंडियात जर गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की उद्यापासून पेट्रोल कमी मिळणार आहे किंवा लिमिटेड मिळणार आहे, तर रात्रभर रांगा लागलेल्या असतात. ठीक आहे, पेट्रोल पंपवर 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या असतात पेट्रोलसाठी. मग काय ते ब्लॅक गोल्ड आहे, त्याचा पण साठा असा अमर्यादित नाहीये, लिमिटेड आहे. ठीक आहे, बघा आता का त्याला ब्लॅक गोल्ड म्हटलं जातं. नॅचरली ऑकरिंग हायड्रोकार्बन रिसोर्स, लक्षात ठेवा कशापासून बनलेले असतात, पेट्रोल आणि डिझेल काय आहेत, दीज आर द एलिमेंट्स ऑफ द हायड्रोकार्बन, एवढंच लक्षात ठेवा. नॅचरल रिसोर्सेस आहेत, मग नॅचरल काय असतात, फॉसिल फ्युएल्स असतात, की खूप वर्ष जमिनीत पडल्यानंतर, ठीक आहे, जे फॉसिल्स असतात, फ्युएल्स असतात, म्हणजे फॉसिल फ्युएल्स म्हणजे काय, प्राणी वगैरे ह्या गोष्टी खूप म्हणजे कालांतराने मरतात, झाडं झुडपं झाल्यानंतर ते जमिनीत जातात, कुजतात, आणि त्याच्यानंतर खूप कोट्यवधी वर्षानंतर त्याची निर्मिती होते, त्याला म्हणतात फॉसिल्स फ्युएल्स. आता त्यांच्यापासून ते बनतात, म्हणून नॅचरली ऑकरिंग हायड्रोकार्बन्स आहेत, फाउंड इन सेडिमेंटरी रॉक बेसिन्स. सेडिमेंटरी रॉक्स, आता जर तुम्ही अभ्यास वगैरे जर अदर एक्झामचा करत असाल तर त्याच्यात रॉक सिस्टम आहे, मग त्याच्यातलं सेडिमेंटरी रॉक असतात. सेडिमेंटरी रॉक म्हणजे काय, की जे वाळू असेल, वेगवेगळ्या थरांनी ते काय केलेले असतात, बनलेले असतात, म्हणजे जे फॉसिल फ्युएल्स, नद्यांनी वाहून आणलेल्या दगड गोटे, त्याच्यापासून जो बनलेला असतो तो असतो सेडिमेंटरी रॉक. त्या सेडिमेंटरी रॉकचे जे बेसिन्स आहेत तिथे आपल्याला पेट्रोलियम सोर्सेस किंवा खाणी बघायला मिळतात. नेक्स्ट आहे इन्क्लुड्स क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस. मग ह्या ज्या बेसिन्स आहेत, आता केजी बेसिन असेल, म्हणजे कृष्णा गोदावरी बेसिन असेल, गंगा बेसिन असेल, तिथे आपल्याला गॅस रिझर्व्ह भेटतात किंवा क्रूड ऑइल आपल्याला सापडतं. असं नाही की इंडियात ऑइलचे रिझर्व्ह नाहीत, इंडिया ऑइल प्रोडक्शन पण करतं, पण तेवढं नाहीये जेवढं आपल्याला लागतं. ठीक आहे, मेजर सोर्स ऑफ एनर्जी असेल, इंडस्ट्रियल फ्युल असेल आणि पेट्रोकेमिकल. आता आपल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यासाठी जे ऑइल लागतं, पेट्रोल लागतं, ठीक आहे, ते डिझेल लागतं, हे सगळं तिथून भेटतं. हाय इकॉनॉमिक व्हॅल्यू, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे ग्लोबल इंडस्ट्री चालवायला, आणि इन्फ्लुएन्सेस जिओपॉलिटिक्स. जिओपॉलिटिक्स म्हणजे काय, की प्रत्येक रिजनचं एक पॉलिटिकल ऑटोनॉमी असते. फॉर एक्झाम्पल मिडल ईस्टमध्ये भरपूर सारा पैसा आहे, आणि परंतु ती इकॉनॉमी कशावर चालली, ओनली आणि ओनली ऑइल. त्यांनी जर जगाला ऑइल सप्लाय बंद करून दिला तर जगाला एका वेळेस खूप सारे पैसे मोजून सुद्धा ऑइल भेटणार नाही, आणि तिथली पूर्णपणे इकॉनॉमी कोलॅप्स होऊ शकतो. आणि म्हणून जिओपॉलिटिकल त्याचं काय आहे,
इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. बघा आता मॉडर्न इकॉनॉमी मध्ये बघा इम्पॉर्टन्स ऑफ द ऑइल इन द मॉडर्न इकॉनॉमी. मॉडर्न इकॉनॉमीने काय काय ऑइलचं इम्पॉर्टन्स आहे काही नाही लक्षात ठेवतात. जस्ट इमॅजिन मी इथे उभा आहे. ठीक आहे. इथे लाईट्स आहेत. हे लाईट्स कशामुळे? एनर्जी सिक्युरिटी. ठीक आहे. तुम्ही बाईक वगैरे चालवता, कार चालवता, डिझेल असेल, पेट्रोल असेल, सीएनजी असेल, ते कशामुळे? ऑइल्समुळे. ठीक आहे. त्या रिजनमुळे. मॉडर्न इकॉनॉमी जर रन करायची असेल, इंडस्ट्रीज रन करायचे असेल, इकॉनॉमीला जर पुश द्यायचा असेल, तर सगळ्यात इम्पॉर्टन्स काय? दीज आर द ऑल दिस थिंग. बघा यूज बघा काय काय त्याच्यात युजेस. ट्रान्सपोर्टेशन असेल, एव्हिएशन असेल, शिपिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग रिमेन डीपली कनेक्टेड टू द ऑइल. ऑइलवरच आहे ना. जहाज चालवायचे, एव्हिएशन म्हणजे काय? विमान चालवायचं, विमान आहे समजा फ्लाय होते आकाशात, जहाज आहेत मोठमोठ्या, किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत. प्रत्येक ठिकाणी ऑइलचा उपयोग आहे. तुम्ही विचार करा ना, जस्ट इमॅजिन की असं कोणतं फील्ड आहे की जिथे ऑइलचा उपयोग नाही होत. नॉर्मल ग्रीसिंग वगैरे जरी असेल तिथे ऑइल लागतं, पेट्रोल आहे, डिझेल आहे. ठीक आहे. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द ऑइल. इंडस्ट्रियल रोज मध्ये बघा डिफेन्स सेक्टर असेल, फर्टिलायझर इंडस्ट्रीज असेल, प्लास्टिक्स असतील, पेट्रोकेमिकल आणि पॉवर जनरेशन, एव्हरीवेअर देर इज द यूज ऑफ द ऑइल. इकॉनॉमिक्स मध्ये बघा बॅकबोन ऑफ द इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स आणि शेप्स इन्फ्लेशन, ट्रेड बॅलन्स. इन्फ्लेशन म्हणजे काय? आता इन्फ्लेशनचे तुम्हाला डेफिनेशन माहिती पाहिजे की पर्टिक्युलर प्रॉडक्टच्या किमती सलग वाढत जाणे. ठीक आहे. सलग काय करत जाणे? वाढत जाणे, त्याला म्हणतो इन्फ्लेशन. ठीक आहे. नाव असतो ट्रेड बॅलन्स. ट्रेड बॅलन्स म्हणजे काय? किती गोष्टी किंवा किती, एकदम सिंपल भाषेत सांगतो, किती वस्तू आपण दुसऱ्या देशाला एक्सपोर्ट करतो त्याची व्हॅल्यू कम्पेअर टू द दुसऱ्या देशाकडून आपण किती वस्तूच आपण काय करतो? इम्पोर्ट करतो. मग जर आपला इम्पोर्ट जास्त असेल आणि एक्सपोर्ट जर कमी असेल तर आपला ट्रेड बॅलन्स काय असतो? निगेटिव्ह मध्ये असतो. मग निगेटिव्ह म्हणजे काय असतो? ट्रेड डेफिसिट म्हणतात त्याला. म्हणजेच काय की आपण दुसऱ्या देशाकडून जास्त व्हॅल्यूच्या किमती मागतो ऍज कम्पेअर टू आपण एक्सपोर्ट करतो, म्हणून आपलं काय होतं? ट्रेड डेफिसिट होतं. आणि जर त्याच उलट आपण त्याच इकॉनॉमीमध्ये आपण जास्त वस्तू आपण काय केला? एक्सपोर्ट केला आणि कमी इम्पोर्ट केला, तर त्याला म्हणतात ट्रेड सरप्लस. परंतु आज तागायत आपण मेजॉरिटी टाइम ट्रेड डेफिसिट मध्ये. ठीक आहे. मग तो ट्रेड बॅलन्स पण पेट्रोलमुळे किंवा या ऑइल एक्सपोर्टिंग इम्पोर्टिंग मध्ये चेंज होतो. स्ट्रॅटेजिक रोल बघा इम्पॅक्ट्स करन्सी स्ट्रेंथ अँड प्लेज मेजर रोल इन द डिटरमाइनिंग एनर्जी सिक्युरिटी. करन्सी स्ट्रेंथ, जर आता फॉर एक्झाम्पल ऑइल आहे, इंटरनॅशनल ट्रेड केला जातो. ऑइल जे आपण घेतो ते मोस्टली व्यवहार डॉलरमध्ये होतात, बरोबर आहे. मग जर एखाद्या गोष्टीची डिमांड वाढते आणि त्याचं प्रोडक्शन कमी होत आहे, प्रोडक्शन कमी का होत आहे? मिडल ईस्ट मध्ये वॉर चाललंय, मग प्रोडक्शन कमी होत आहे परंतु डिमांड तर तेवढीच लागणार आहे. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त पैसे मोजून, म्हणजे इन्फ्लेशन थोडक्यात, जास्तीत जास्त पैसे मोजून आपल्याला त्या गोष्टी घ्याव्या लागतील आणि त्याची अवेलेबिलिटी कमी आहे. डन. आपण जास्त पैसे मोजतो, त्याचं बेसिक युनिट डॉलर आहे, ऑटोमॅटिकली डॉलरच्या कम्पेअरला आपल्या पैशाची व्हॅल्यू काय होते? डिटेरिएट होते. आपल्या पैशाची व्हॅल्यू, आपल्या रुपयाची व्हॅल्यू कमी होते. म्हणून आपण म्हणतो ना हळूहळू रुपया 100च्या आसपास पोहोचलाय. काही दिवसांनी काही इकॉनॉमिक तज्ञांच्या मते तो 150 पर्यंत पण घसरू शकतो. आर यू गेटिंग? सो दीज आर द थिंग्स स्ट्रॅटेजिक रोल. नेक्स्ट बघा हाऊ क्रूड ऑइल फॉर्म्स. आता क्रूड ऑइल बेसिक कसं फॉर्म होतं? डेड मरीन ऑर्गॅनिझम डिपॉझिट ऑन द सी बेड. समुद्रातील काही प्राणी असतील ते मेले, त्याला फॉसिल फ्युएल्स म्हणतो की ते जमिनीत जातात. कवर्ड अंडर द सेडिमेंटरी लेयर्स अँड, म्हणजे बघा हीट अँड प्रेशर ओव्हर मिलियन्स ऑफ इयर. मग खूप सारे वर्ष, मिलियन्स ऑफ द इयर, लाखो वर्ष ते काय करतात? म्हणजे आता जस्ट इमेजिन एखादी वस्तू पृथ्वीच्या खाली, त्याच्यावर भरपूर सारा प्रेशर आहे आणि वरून सरफेस पासून पृथ्वीच्या जसं आपण खाली जातो तसतशी हीट वाढत जाते. ट्रेमेंडस हीट आणि हाय प्रेशर, त्याच्यामुळे काय होतात? ऑर्गॅनिक मॅटर कन्व्हर्टेड इनटू द हायड्रोकार्बन्स. आणि मध्ये जे कुजलेलं मटेरियल असतं, फॉसिल फ्युएल्स असतात, ते कशामध्ये कन्वर्ट होतात? हायड्रोकार्बन मध्ये होतात आणि लाखो वर्षानंतर त्याच्यापासून काय बनतं? क्रूड ऑइल बनत असतं. डन. आता बघा मेजर प्रॉडक्ट्स. आता ऑइलचे पण प्रकार आहेत वेगवेगळे. आता आपण ते वेस्ट टेक्सास जे युपीएससीने 2019 या 20, मला एक्झॅक्ट इयर आठवत नाही, तेव्हा युपीएससीने क्वेश्चन विचारला होता. WTI म्हणजे वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट ऑइल कुठे प्रोड्यूस होतं. ठीक आहे. सो त्याच्या रिगार्डिंग आपण ते बघणार आहे. आता याच्यात बघा पेट्रोल कार्स आणि बाईक साठी वापरलं जातं, डिझेल ट्रक्स आणि जनरेटर साठी वापरलं जातं, एलपीजी कुकिंग फ्युएल साठी. ठीक आहे. आपण जो गॅस वापरतो एलपीजी असतो. ठीक आहे. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. देन एटीएफ. आता एटीएफ जे आहे ते एव्हिएशन फ्युएल आहे.
ETF काय आहे? एव्हिएशन फ्युएल आहे आणि याच्याबद्दल पण क्वेश्चन युपीएससीने विचारलेला आहे. ठीक आहे. बिटुमेन जे आपण त्याला डांबर म्हणतो, रोडसाठी वापरला जातात. इट इज ऑल्सो पार्ट ऑफ द हायड्रोकार्बन्स. देन केरोसिन. मग केरोसिन कशाला लागतं? फ्युएल आणि लाइटिंगसाठी. केरोसिन सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे रॉकेल आधी भेटायचं, आता हळूहळू त्याचा वापर कमी झाला. आलं लक्षात? मग हे सगळे ऑइल आणि मेजर प्रॉडक्ट्स आहेत. जर कोणत्याही एक्झाम मध्ये जर विचारलं की व्हॉट आर द क्रूड ऑइल आणि मेजर त्याचे प्रॉडक्ट्स, तर हे सगळी नावं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. एलपीजी असेल तो गॅस पण ऑइल मध्येच येतो. डन. बघा आता ऑइलचा ट्रेड कसा केला जातो. आपण जनरली म्हणतो ना की 1 बॅरल 2 बॅरल. ठीक आहे. मग बॅरलच्या किमती मग एका बॅरल आपल्या जनरली क्वेश्चन पडतो की एका बॅरल मध्ये किती लिटर ऑइल असेल किंवा किती गॅलन्स असेल. गॅलन्स म्हणजे काय? अमेरिकेमध्ये जेव्हा ऑइल आपण घेत असतो, ठीक आहे, म्हणजे आपल्या इंडियात आपण लिटर मध्ये मोजतो, तसं तिकडे अमेरिकेत गॅलन्स मध्ये मोजलं जातं. बघा आता बॅरल ऑफ ऑइल. बॅरल म्हणजे काय? एक जे पूर्ण बॅरल असतं ऑइलचं. ठीक आहे. आपण आपल्याकडे जशी टाकी असते ना, एक मोठी टाकी, तसे एक बॅरल असतं. ठीक आहे. त्या बॅरलची किंमत बघा. ग्लोबल, आता बॅरल काय आहे? ग्लोबल ऑइल ट्रेडिंग युनिट आहे. म्हणजे जगात कुठेही जर ऑइलचं ट्रेड होणार असेल तर तो बॅरल मध्येच होतो. ठीक आहे. 1 बॅरल इक्वल्स टू 42 US गॅलन्स. म्हणजे एक बॅरल बरोबर 42 गॅलन्स. ठीक आहे. आणि 159 लिटर्स. किती? लक्षात ठेवा, एक बॅरल बरोबर 159 लिटर्स. एकदम साधा क्वेश्चन आहे, एकदम साधी इन्फॉर्मेशन आहे, पण विचारू शकतात. ठीक आहे. अँड सर्व्स ॲज अ इंटरनॅशनल प्राइसिंग स्टँडर्ड. आणि मग इंटरनॅशनल प्राइस ज्या असतील तर त्या बॅरलवर डिसाइड होतात, ना की लिटरवर. आर यू गेटिंग? सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा क्रूड ऑइलचे वेगवेगळे प्रकार आहेत. लाईट क्रूड ऑइल. ठीक आहे. लाईट क्रूड ऑइल काय फीचर्स आहेत त्याचे? लो डेन्सिटी असते. लो डेन्सिटी असते म्हणजे काय असतं ते? विस्कोसिटी त्याची कमी असते. म्हणजे काय? पाण्यासारखं फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. लो डेन्सिटी, इजियर रिफायनिंग अँड हायर पेट्रोल आउटपुट. पेट्रोलचं आउटपुट त्याच्यातून जास्त असतं. आता लाईट क्रूड ऑइलचे एक्झाम्पल्स बघा. आता याच्यात पण विचारू शकतात की क्रूड ऑइलचे कोणकोणते प्रकार आहेत. मग लाईट क्रूड ऑइल असेल, हेवी क्रूड ऑइल असेल, आणि हे जे असतात स्वीट आणि सोर, त्या सल्फरचं कंटेंट किती आहे त्याच्यामध्ये, सल्फरच्या कंटेंटवर ते डिसाइड होत असतात. मग याच्यात लाईट क्रूडचे एक्झाम्पल बघा. ब्रेंट क्रूड असेल, वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट असेल आणि बोनी लाईट असेल. तीनही एक्झाम्पल अत्यंत इम्पॉर्टंट आहेत लाईट क्रूड ऑइलचे. लक्षात ठेवा. लाईट क्रूड ऑइलचे फीचर्स पण लक्षात ठेवा. एकदा युपीएससीने ऑलरेडी क्वेश्चन विचारून झालाय. ठीक आहे. किंवा ऍज जनरल इन्फॉर्मेशन मधून म्हणून पण हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. लाईट क्रूड. हेवी क्रूड बघा, थिक आणि विस्कस असतं. थिक आणि विस्कस म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल विस्कस म्हणजे काय? ओतल्यानंतर ते सहजासहजी वाहून नाही जात. फॉर एक्झाम्पल कर्डचं एक्झाम्पल घ्या, दही. ठीक आहे. दही ओतल्यानंतर ते एक एवढं फास्ट फ्लो नाही होत. त्या कंपनीला दूध असेल तर ते लवकर वाहून जातं. म्हणजेच काय? विस्कॉसिटी कमी असणे म्हणजे वाहून जाणं. ठीक आहे. विथ मोर डिफिकल्ट रिफायनिंग. आणि एक्झाम्पल्स बघा हेवी क्रूड ऑइलचे काय काय? व्हेनेझुएला मेरे, कॅनेडियन ऑइल स्टँड क्रूड आणि माया क्रूड. हेवी क्रूडचे सगळे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. आपण जगात जे यूज करतो ते लाईट क्रूड आहे. ठीक आहे. हेवी क्रूड जनरली यूज केलं जात नाही, पण हेवी क्रूडचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. काय काय आहेत? व्हेनेझुएला मेरी, कॅनेडियन ऑइल स्टँड क्रूड, माया क्रूड. हे सगळे एक्झाम्पल्स आले. आणि जर विचारलं की लाईट आणि हेवी सेग्रिगेट करा तरी तुम्हाला आलं पाहिजे. आता स्वीट बघा. स्वीट क्रूड हॅज अ लो सल्फर. आता जे स्वीट क्रूड ऑइल असतं त्याच्यात लो सल्फर असतं आणि क्लीनर फ्युएल आउटपुट असतं. व्हाईल सोर क्रूड हॅज अ हाय सल्फर कंटेंट अँड नीड्स मोर रिफायनिंग. म्हणजे ज्याच्यात सल्फर कंटेंट जास्त आहे, ठीक आहे, ते असतं सोर आणि त्याला जास्त रिफायनिंग करावं लागतं. गेटिंग? चारीच्या चारी लाईट, हेवी, स्वीट आणि सोर सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. काही विचारलं जनरल इन्फॉर्मेशन साठी लक्षात ठेवा की एक बॅरल म्हणजे 42 US गॅलन्स आणि 159 लिटर्स. डन. इंटरनॅशनल ऑइल प्राइस सेट होते ते बॅरल नुसार होतं आणि इंटरनॅशनल ऑइल मेजर करण्याचं युनिट काय? बॅरल. डन. नाव बघा आता बेंचमार्क, प्रोड्युसर्स आणि ओपेक. आता ओपेक तुम्हाला माहिती पाहिजे, ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहे. डन. नाव सी बघा आता मेजर बेंचमार्क. ब्रेंट क्रूड फ्रॉम द नॉर्थ सी. आता ब्रेंट क्रूड जे आहे कुठून मिळतं बघा? नॉर्थ सी, वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट फ्रॉम द युनायटेड स्टेट्स अँड दुबई, ओमान फ्रॉम द मिडल ईस्ट. मेजर बेंचमार्क जे ऑइल आहेत, ठीक आहे, मेजर बेंचमार्क ऑइल की जे कुठून मिळतात? लक्षात ठेवा. ब्रेंट क्रूड जे ऑइल आहे ते मिळतं नॉर्थ सी मधून, वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट फ्रॉम द युनायटेड स्टेट्स मधून आणि दुबई आणि ओमान फ्रॉम द मिडल ईस्ट.
आता वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट जगातल्या जास्त ठिकाणाहून मिळतं, मग ते भेटतं युनायटेड स्टेट्स असेल, दुबई, ओमान आणि फ्रॉम द मिडल ईस्ट. मग ते विचारतील की मिडल ईस्ट मध्ये जे वॉर चालू आहे तिथे सगळ्यात जास्त कोणत्या प्रकारचं क्रूड ऑइल प्रोड्यूस केलं जातं, दॅट इज द वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट. आलं लक्षात. ब्रेंट क्रूड जे आहे ते खास करून नॉर्थ सी मधून. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवा. आता ऑइल जे आहे ते मोस्टली कोणकोणत्या कंट्रीजमध्ये जास्त प्रोड्यूस केलं जातं बघा. सगळ्यात जास्त ऑइल प्रोड्युसिंग कंपनी कोणती? युनायटेड स्टेट्स, देन सौदी अरेबिया, देन रशिया, कॅनडा, इराक, चायना, UAE आणि इराण. मेजर ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त ऑइलचं प्रोडक्शन कुठे होतं? युनायटेड स्टेट्स मध्ये. आता ओपेक, ठीक आहे. ओपेकचा फुल फॉर्म काय? ऑइल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज. ऑइल प्रोड्युसिंग आणि एक्सपोर्टिंग कंट्रीज बघा. ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग बघा कंट्रीज एस्टॅब्लिश इन 1960. ठीक आहे. पेट्रोलियम जे आहे, ठीक आहे, प्रोड्युसिंग कंट्रीजची ऑर्गनायझेशन 1960 मध्ये स्थापन झाली आणि त्याचं हेडक्वार्टर कुठे? व्हिएन्ना, ऑस्ट्रिया जो देश आहे व्हिएन्ना, तिथे त्याचं हेडक्वार्टर आहे. ऑब्जेक्टिव्ह काय? स्टॅबिलाइज ऑइल प्राइसेस, कोऑर्डिनेट पेट्रोलियम पॉलिसीज अँड प्रोटेक्ट प्रोड्युसर्स इंटरेस्ट. आता ह्या ऑर्गनायझेशनचं मेजर काम असते की जगात जेवढे पण पेट्रोलियमचे एक्सपोर्ट इम्पोर्ट होतात त्याच्यावर बॅलन्स ठेवणं. फॉर एक्झाम्पल जसं की WTO आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्याचं काम काय? जगात जेवढा पण ट्रेड चालतो तो सुरळीत चालावा, कोणाला फायदा कोणाला तोटा होऊ नये, जगातल्या सगळ्याच देशांना इक्वल ट्रीटमेंट द्यावी. द सेम वे जेवढ्या पण ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये एखाद्या कंट्रीने जास्त ऑइल प्रोड्यूस केलं म्हणून तो कमी किमतीत विकू नाही शकत. आर यू गेटिंग? असं असतं ना की जास्त प्रोडक्शन झालं मग कमी किमतीत विकलं तरी जास्त नफा होईल. दॅट इज द सेम इकॉनॉमी अप्लाइज हिअर. म्हणून ओपेकचं काम काय की ह्या सगळ्या व्यवहारांवर काय करायचंय? लक्ष ठेवायचं. डन. आता इंडियाबद्दल बघा. इंडियाबद्दल काय काय इन्फॉर्मेशन दिलेली, ठीक आहे. इंडियाबद्दल काय काय इन्फॉर्मेशन दिली. थर्ड लार्जेस्ट ऑइल इम्पोर्टर, ठीक आहे. इंडिया काय? थर्ड लार्जेस्ट ऑइल इम्पोर्टर आहे. सगळ्यात जास्त ऑइल इम्पोर्ट करतं चायना, देन USA आणि मग इंडिया. नाव थर्ड लार्जेस्ट ऑइल कंझ्युमर ऑल्सो, ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त ऑइल कंझम्पशन पण इंडियात होतं थर्ड रँकला. अराउंड 85% क्रूड ऑइल इम्पोर्टेड. आणि आपल्या जेवढ्या पण गरजा आहेत ऑइलच्या त्याच्यापैकी 85%, मोर दॅन 85% ऑइल आपण इम्पोर्ट करतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की जपून वापरा, वर्क फ्रॉम होम करा, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरा, कारण की एवढं ऑइल आपण इम्पोर्ट करतो लाखो रुपये, ठीक आहे, आपण काय करतो डेली बेसिसवर खर्च करत असतो या गोष्टी इम्पोर्ट करण्यासाठी. सो 85% क्रूड ऑइल आपण काय करतो? इम्पोर्ट करतो. मेजर कुठून करतो बघा? रशिया असेल, इराक असेल, सौदी अरेबिया, UAE आणि युनायटेड स्टेट्स. हे जे 5 कंट्रीज आहेत यांच्याकडून आपण मेजर काय करतो? ऑइल इम्पोर्ट करत असतो. आणि असं म्हणतात ना की ऑल वेदर फ्रेंड आहे आपला रशिया. रशिया काय? ऑल वेदर फ्रेंड आहे. मेजॉरिटी ऑइल आपण रशियाकडूनच इम्पोर्ट करत असतो. ऍज कम्पेअर्ड टू द अदर कंट्रीज रशिया आपल्याला स्वस्तात पण ऑइल काय करत असतं? देत असतो. ठीक आहे. बघा आता इम्पोर्ट बिल आणि स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह. आता इंडिया आपण म्हणतो ना की का एवढं इम्पोर्ट करावं लागतं ऑइल, ठीक आहे, आणि किती पैसे जातात त्यात बघा. फायनान्शियल इयर 2024-25 चा डेटा आहे. 2024-25 चा डेटा आहे. त्याच्यात म्हटलं जातं की इम्पोर्ट बिल किती? 135 ते 140 बिलियन डॉलर्स. 135 ते 140 बिलियन डॉलर्स. आणि एवढं 2024-25 एका वर्षाचं ऑइलचं बिल आहे. जस्ट इमॅजिन किती असेल. आता तर मी म्हणतो 2026-27 चा जो डेटा येईल त्याच्यात ते जवळपास 200 बिलियन पेक्षा पण जास्त झालेला असणार आहे. ठीक आहे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इन रुपीज 11 ते 12 लाख करोड. 11 ते 12 लाख नाही, 11 ते 12 लाख करोड रुपये. ठीक आहे. स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह लोकेशन. आता इंडियात मग आपण बघतो बघा की सरकार नेहमी सांगत असते की आपल्याकडे सफिशियंट ऑइल आहे, तुटवडा जाणवत नाहीये, XYZ, कारण की ते स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह असतात. ठीक आहे. स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजे काय की तिथे देशाला काही दिवस जर समजा युद्ध चाललं, आणीबाणी लागली, काहीतरी आपत्ती आली देशावर, मग इंटरनॅशनल ट्रेड कमी झाला किंवा बंद पडला, त्यावेळेस आपण तो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह जो सेव्ह केलेला असो देश चालवण्यासाठी तो वापरू शकतो. मग ते रिझर्व्ह इंडियाकडे कुठे कुठे ते बघूया आपण. बघा आता स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह लोकेशन्स विशाखापट्टणम असेल, मँगळुरू असेल आणि पादूर. ठीक आहे. विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पादूर हे तिन्ही नावं लक्षात ठेवा की जिथे आपले काय आहेत? स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम
रिझर्व्ह आहेत. अराउंड 9 to 10 days स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह. आणि मग एकदा आपले पॉप्युलेशन एवढे जास्त आहे, आपला यूज एवढा जास्त आहे की त्या तीनही ठिकाणी जेव्हा पेट्रोल रिझर्व्ह केलेलं असतं, जर समजा 10 दिवस आपल्याला एकही बॅरल पेट्रोल आलं नाही तर 9 ते 10 दिवस आपण त्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आपण काय करू शकतो, सर्व्हाइव्ह करू शकतो. डन. अराउंड 70+ डेज इन्क्लुडिंग कमर्शियल स्टॉक्स. आणि म्हणजे जवळपास कमर्शियल स्टॉक म्हणजे हा जो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह असतो तो इसेन्शियल्स म्हणून वापरला. इसेन्शियल म्हणजे काय, की ज्या गोष्टीचा स्टॉक होऊ नाही शकत, जीवनावश्यक वस्तू, जसं आम्ही कोविडमध्ये लावलं होतं, भाजीपाला असेल किंवा XYZ गोष्टी असेल, जीवनावश्यक वस्तू म्हणून त्या आणि विकल्या जातात. सो मग त्याच्यात तसं जर बघितलं तर 9 ते 10 दिवस पुरेल पूर्ण देशाला. आणि जीवनावश्यक वस्तू म्हणून जर त्याला कंट्रोलेबल यूज मध्ये वापरलं तर 60 ते 70 दिवस तो पुरू शकतो. ठीक आहे. बघा आता, रायझिंग ऑइल प्राइसेस अँड फ्युचर ऑफ द ग्लोबल ऑइल इकॉनॉमी. आता किमती तर वाढत आहे. आता ज्या दिवसापासून पंतप्रधानांनी सांगितलं की ऑइलच्या किमती वगैरे वाढू शकतात किंवा ऑस्टेरिटी मेजर्स लावा, त्या दिवसापासून जनरली काय झालेलं आहे की 3 ते 4 रुपयाने पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहे. ठीक आहे. सो काय इकॉनॉमीवर इम्पॅक्ट पडेल बघा. इन्फ्लेशन इन्क्रीजेस. इन्फ्लेशन म्हणजे काय, भाववाढ. म्हणजे आधी जर 100 रुपये लिटर पेट्रोल भेटत होते तर आता 105 रुपये भेटणार. भाववाढ झाली म्हणजे पैशाची व्हॅल्यू ऑटोमॅटिक कमी झाली, कारण की जो प्रॉडक्ट आधी 100 रुपयाला भेटत होता तेवढाच प्रॉडक्ट आता 105 रुपयाला झाला. म्हणजे पैशाची व्हॅल्यू त्या वस्तूच्या कम्पेअरला कमी झाली. नंतर कॉस्टलियर ट्रान्सपोर्ट. ऑब्वियस आहे, जर डिझेलच्या किमती वाढल्या, पेट्रोलच्या किमती वाढल्या तर ऑटोमॅटिक ते भाडं वाढवणार म्हणजेच आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतो, त्याच्या किमती पण वाढतील. हायर फ्युएल प्राइसेस, किमती वाढतील. फिस्कल प्रेशर म्हणजे काय, की आपला देश चालवण्यासाठी पूर्णपणे, आता तुम्हाला बजेट वगैरे या गोष्टी माहिती आहेत, पूर्णपणे वी आर नॉट डिपेंडंट, की आपल्या लोक जो टॅक्स भरतात त्याला रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतो, टॅक्स भरतात आणि तोच जेव्हा जमा झालेला टॅक्स असतो तोच आपण चांगल्या गोष्टींमध्ये किंवा ज्या योजना वगैरे असतो तिथे वापरत असतो. परंतु देश चालवण्यासाठी तेवढा इन्कम सफिशियंट नाही, म्हणून आपण काय करतो, वेगवेगळ्या देशांकडून कर्ज घेत असतो. बरोबर आहे. देशांतर्गत कर्ज घेतो किंवा दुसऱ्या देशांकडून कर्ज घेतो. म्हणजे कर्ज आपण घेतो त्याला म्हणतो फिस्कल पॉलिसी. मग ते कर्ज काय होतं, फिस्कल प्रेशर. म्हणजे आपल्या देश चालवण्यासाठी, त्या योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी जो काही पैसा लागतो, ठीक आहे, तर तो पैसा अधिक जास्त लागू शकतो. कारण की काय होतं, की जेवढ्या पैशात आधी वस्तू आणि सेवा भेटायच्या त्याच पैशामध्ये आता कमी वस्तू आणि सेवा भेटतील, म्हणजेच फिस्कल प्रेशर वाढेल, म्हणजे जास्त पैसे पे करावे लागतील. एक्सपेन्सिव्ह हाऊस होल्ड गुड्स, अगेन किमती वाढतील. रिन्युएबल एनर्जी त्याचा एक पर्याय असू शकतो. रिन्युएबल एनर्जी म्हणजे पुनर्निर्माण करता येणारी ऊर्जेचा वापर आपण करू शकतो. इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरू शकतो, ग्रीन हायड्रोजन वापरू शकतो आणि नेट झिरो टार्गेट्स इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे. मग जर पेट्रोल वापरायचं नसेल मग इलेक्ट्रिक व्हेकलकडे शिफ्ट व्हा. म्हणजे काय, चार्जिंग वगैरे करा. असं नाही की तिथे एनर्जी लागणार नाही, बट ॲज कम्पेअर टू द ऑइल आणि पेट्रोल तिथे एनर्जी कमी लागेल. म्हणजेच काय होणार, इलेक्ट्रॉनिक यूज. ग्रीन हायड्रोजनचा वापर केला पाहिजे. ठीक आहे. नंतर नेट झिरो टार्गेट्स अप्लाय केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ऑइल प्राइसेसमुळे काय इम्पॅक्ट होईल आणि आपण कशासाठी, कुठे, कोणत्या साईडला शिफ्ट व्हावं लागेल. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. डन. आता बघा, वल्नरेबिलिटी असेल आणि ट्रान्झिशन काय काय करू शकतो आपण. ही परिस्थिती तर उद्भवली आहे, पेट्रोल डिझेल काय काय. अगेन नाव इंडिया रिमेन्स द वल्नरेबल टू द ऑइल शॉक्स. बरोबर आहे. ऑइलचे शॉक्स आहेत. म्हणजे 1973 मध्ये एक ऑइल शॉक होता. ठीक आहे, जेव्हा आपण सर्व्हाइव्ह नाही करू शकलो. सो ऑइल शॉक्समुळे काय होतं की आपला रुपया डॉलरच्या किमतीला पडतोच आहे, परंतु ऑइलच्या किमती वाढत आहे आणि आपण आपलं जेवढा पण रेव्हेन्यू असेल मॅक्झिमम पैसा आपण ते काय करतो, इम्पोर्ट करण्यामध्ये घालवतोय. त्याचं एक रिझन आहे की इंडियामध्ये प्रोडक्शन होत नाही त्या प्रमाणात. आणि प्रोडक्शन होत नाही म्हणजे काय, रिसर्च आणि डेव्हलपमेंट होत नाही. रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालं, नवनवीन ठिकाणी नवनवीन रिझर्व सापडू शकतात, बट वी स्टील लॅकिंग. ठीक आहे. आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी पण नाही आहे की जी मिडल ईस्टर्न कंट्रीज असतील किंवा युनायटेड स्टेट्स सारख्या देशांमध्ये असतील की जी टेक्नॉलॉजी लागते. ठीक आहे. ऑइल रिसर्च करण्यापासून तर ते ऑइल एक्स्ट्रॅक्ट करण्यावर, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काढण्यासाठी, ह्या टेक्नॉलॉजी आपल्याकडे अजून पण बनलेल्या नाहीत. म्हणून आपण ऑलवेज ऑइल शॉक मध्ये असतो. जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा अगेन आपल्यावर ते संकट येत असतं. ट्रान्झिशन, द रिन्युएबल एनर्जी ट्रान्झिशन इज द ग्रॅज्युअल. मग आता बेस्ट ऑप्शन आहे की रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल म्हणजे पुनर्निर्माण करता येणारी एनर्जी, त्याच्यावर आपण
शिफ्ट झालं पाहिजे. ठीक आहे, समरी बघा आता काय काय. ऑइल रिमेन्स सेंट्रल टू द ग्लोबल इकॉनॉमी. ग्लोबल इकॉनॉमी कोणतीही असू द्या, इंडिया असू देत, मिडल ईस्टर्न कंट्रीज असू देत किंवा कोणत्याही देश. फॉर एक्झाम्पल दुबई एवढं श्रीमंत आहे, काय दुबईकडे दुसरं काही नाही. पहिली गोष्ट टुरिझम, ते टुरिझम डेव्हलप झालं ऑइलमुळे. ऑइल इकॉनॉमी, एकदा का तिथले ऑइलचे रिझर्व संपले तर दॅट विल बी मोर कोलॅप्सेबल. ठीक आहे, सो अगेन दुसरे कंट्रीज घ्या मिडल ईस्टर्न, ज्या फक्त ऑइलवर डिपेंड कंट्रीज आहेत, म्हणून रिमेन्स सेंट्रल टू द ग्लोबल इकॉनॉमी. ग्लोबल इकॉनॉमीच्या सेंटरला ऑइल आहे. ऑइल इज अ ब्लॅक गोल्ड. जोपर्यंत ऑइल त्या त्या भागांमध्ये आहे तिथे मेजॉरिटी स्टेक तिथे काय असणार आहे, अवेलेबल असणार आहे. एनर्जी सिक्युरिटी इज स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट. ऑब्विसली ज्या देशांकडे जास्त ऑइल त्यांच्याकडे पॉवर जास्त असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर उद्या अमेरिकेने आणि रशियाने आपल्याला सांगून दिलं की भाई तुम्हाला नाही भेटणार ऑइल, देन व्हॉट वी विल डू. आपल्याला काहीही किंमत कितीही सजेस्ट असेल तर ती मोजून आपल्याला काय करावं लागेल, ऑइल विकत घ्यावं लागेल. जर ऑइल नाही भेटलं इंडियात, जस्ट इमॅजिन आता ऑइलसाठी, ऑइल इन द सेन्स पेट्रोल कन्सिडर करा, एखाद्या वेळेस रांगेत उभं राहावं लागतं, किंवा आता एलपीजीचा तुटवडा झालेला, एलपीजी किती मोठं संकट देशावर उभं राहिलेलं, कितीतरी बिझनेसेस ठप्प झाले, काही काही वर्कर्स कंपनीज सोडून म्हणजे जे स्थलांतरित असतात ते त्यांच्या त्यांच्या राज्यात वापस निघून गेले. म्हणजे इनडिरेक्टली इम्पॅक्ट इंडस्ट्रियल प्रोडक्शनवर होतो, ट्रान्सपोर्टेशन होतं, प्रोडक्टिव्हिटी ऑफ द वर्कवर होतं. अगेन मग काय होतं की अराजकता वगैरे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन जाते. जेव्हा लोक नाराज असतात एखाद्या देशातला, मग यादवी युद्ध काइंड ऑफ सिच्युएशन होते, मग दंगे वगैरे या सगळ्या गोष्टी. मग ह्या सगळ्या लिंक आहेत कशाच्या, ऑइल इकॉनॉमीच्या. म्हणजे एक जो टॉपिक आहे, एक जी गोष्ट आहे, त्याचेच रिपरकशन्स वेगवेगळ्या वस्तूंवर आपल्याला किंवा वेगवेगळ्या समाजात. जस्ट इमॅजिन करा ना की आपली मानसिक स्थिती कशी राहील जर तुम्हाला ऑइल नाही, पेट्रोल नाही, तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, जिथे 10 रुपये भाडं लागत होतं तिथे आता 50-60 रुपये लागते. सो लॉट्स ऑफ थिंग्स आर चेंजिंग. ओके, इंडिया नीड्स डायव्हर्सिफाईड एनर्जी सोर्सेस. ऑब्वियस आहे की इंडियाने आता स्वतःचे काहीतरी रिसोर्सेस डेव्हलप केले पाहिजे, स्वतःचं प्रोडक्शन वाढवलं पाहिजे, देन अँड देन इट इज पॉसिबल. लॉंग टर्म शिफ्ट टुवर्ड्स द क्लीनर एनर्जी, आणि अगेन्स्ट क्लीनर एनर्जीकडे आपण काय केलं पाहिजे, शिफ्ट केलं पाहिजे. डन. सो दीज आर द थिंग्स की आपण या गोष्टींकडे काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. सो इथपर्यंत आपण बघितलं की कशा प्रकारे जगाची ऑइल इकॉनॉमी, वेस्ट टेक्सास असेल, ऑइलचे वेगवेगळे प्रकार असतील, जनरल नॉलेजसाठी अत्यंत इम्पॉर्टंट सगळ्या गोष्टी, एक एक गोष्ट बघा आणि लक्षात ठेवा. ठीक आहे. सो अगेन वी विल टेक अ पॉज ऑन दिस पॉझिटिव्ह नोट, आणि परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये विथ द न्यू टॉपिक. थँक्यू एव्हरीवन.